जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय। आज मार्गशीर्ष वद्य द्वितीया शनिवार 6 डिसेंबर 2025। 6 डिसेंबर म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, त्यांचं चरित्रसुद्धा सर्वांनी जरूर वाचत आहे. आपल्या शिवथरगडीला जाताना आपला अगोदरचा एक स्टॉप असतो तो महाडमध्ये असतो. महाडच्या बसस्टँडपासून जवळच असणारं चवदार तळे हे ठिकाण, ज्या ठिकाणी शिवथरगडीमध्ये ज्यांनी त्याचा जीर्णोद्धाराचं खूप मोठं काम केलं ते आमचे मामा गांगल, आता नाही आहेत ते आणि त्यांचे सहकारी. आणि त्यापूर्वीची जी टीम होती ज्यांचा उल्लेख देवांच्या पुस्तकातसुद्धा आहे आणि शिवथरगडीच्या जी सापडली त्या इतिहासातसुद्धा ज्यांचा उल्लेख आहे ते माधवराव हिरळीकर. हे पण एक नाव लक्षात घ्या. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्याबरोबर त्या सत्याग्रहामध्ये अनेक ब्राह्मण मंडळीसुद्धा त्यावेळेस सहभागी होते असा आपल्याला इतिहास सांगतो. त्यामुळे सत्कर्म जे आहे ते सत्कर्म कोणाचं आहे हे पाहत बसायची वेळ नाही, पण सत्कर्म हे केलंच पाहिजे. कारण आपण जे जे सत्कर्म करतो त्याचा निवाडा हा पुढे होत असतो. त्या सत्कर्माची फळं जी आहेत ती आपल्याला नंतर उपभोगायला मिळतात आणि ती आपल्यालाच नाही आपल्या आत्म्यालासुद्धा तो जेव्हा या देहातून निघून जातो तेव्हा तो सुद्धा त्या प्रकारची फळं भोगत असतो. हे सांगणारं उपनिषद आपण आता पाहत आहोत, ज्या उपनिषदामध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे. आत्तापर्यंत 4 भाग आपले झाले, आज 5वा भाग आहे. काल थोडंसं लाईट गेल्यामुळे आणि पुन्हा ते कनेक्टिव्हिटी घेण्यामध्ये थोडेसे 2 भाग झाले, काही हरकत नाही. 4.1 आणि 4.2. आता हा जो यमनचिकेता संवाद आहे त्यामध्ये वडिलांनी रागवून यज्ञ झाल्यानंतर मी जे जे दान दिलं ते दान देत असताना वडिलांनी दिलेलं दान बरोबर नाही असं म्हणून जेव्हा या 8 वर्षाच्या बालकाने आक्षेप घेतला आणि याचं पाप आपल्या वडिलांना लागेल आणि ते लागू नये म्हणून तो त्यामध्ये पडला आणि त्याने प्रश्न विचारला, मला तुम्ही कोणाला देता असं 2-3दा विचारलं. तेव्हा वडील रागाने म्हणाले, मी तुला आता यमाकडेच पाठवतो, यमलोकालाच देतो. आता एवढं बोलल्यावर तो मुलगासुद्धा तेवढा चांगला आहे, चांगल्या बुद्धीचा आहे, विवेकाचा आहे. तुमचा शब्द जो आहे तो तुम्ही सत्य करा. मग शेवटी रागवलेल्या वडिलांचा निरोप घेऊन तो मुलगा यमराजाकडे गेला. आता हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे. यमराजाच्या दरबारात 3 दिवस राहिल्यानंतर यमाने जे 3 वर सांगितले त्यामध्ये पहिला वर जो आहे तू माग, तेव्हा याने मागितलं, मी इथे आलो तेव्हा माझे वडील जे आहे ते रागवलेले होते आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मी स्वर्गामध्ये गेल्यामुळे वडिलांनासुद्धा रात्रीची शांत झोपसुद्धा लागत नाही, म्हणून पितृतोष हा
पितृतोष, माझ्या वडिलांना आनंद मिळाला असा पहिला वर मला द्या. आता दुसरा वर मागितला की ती स्वर्गप्राप्ती, स्वर्गामध्ये आपल्याला गती मिळावी यासाठी, स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी जी विद्या आहे ती अग्निविद्या आहे ती मला द्यावी असा दुसरा वर मागितला. आता इथपर्यंत ठीक आहे. आता अग्निविद्यासुद्धा त्याला मिळाली. पण त्याचं हे सगळं बुद्धीचं कौतुक पाहून यमराजालासुद्धा खूप आनंद झाला, संतुष्ट हा. आणि संतुष्ट झाल्यामुळे यमराजाने 2 बोनस वर दिले. त्यापैकी एक वर आपण पाहिला तो म्हणजे हा जो अग्नी आहे तो अग्नी आता यापुढे तुझ्या नावाने ओळखला जाईल, नचिकेता अग्नी असं त्याला लोक सगळे म्हणतील. आणि दुसरं म्हणजे यमराजाने आपल्या गळ्यातली एक माळ, शृंका त्यामध्ये म्हटलेलं आहे, शृंका हा शब्द त्यामध्ये आहे. शृंका म्हणजे गळ्यामधले मौल्यवान असे हिरे माणिक असलेली जी माळ आहे तीसुद्धा मी तुला देतो. म्हणजे असे ह्या 2 गोष्टी या नचिकेताने न मागताच त्याला त्याच्या विद्वत्तेमुळे, त्याच्या निस्पृहतेमुळे आणि त्याच्या ध्येयाशी चिकटून राहिल्यामुळे हे 2 वर मिळाले. आता तिसरा वर जो आहे त्याबद्दल आपण विचार आज करणार आहोत. आता जेव्हा नचिकेताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये, विशेषतः महिलांच्या मनामध्ये जो विषय येतो तो विषय म्हणजे वटसावित्री पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा. आणि त्या दिवशी आपण सगळे त्या वडाच्या झाडाची पूजा करतो, अखंड सौभाग्यवती वर मागण्यासाठी करतो. आणि त्यात सत्यवान सावित्रीची जी कथा आहे तीसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे या कठोपनिषदाच्या संदर्भात पाहण्यासारखे, अभ्यास करण्यासाठी आहे. ज्यावेळेस यमराजाकडे आपले पती गेलेले आहे, सत्यवान गेलेलं आहे, तेव्हा तिने मागणी केली की माझे जे सासरे आहेत ते राजा होते पण त्यांना आता दृष्टी नाही, ते अधू झाले, अंध झाले, तर त्यांना दृष्टी परत मिळावी हा एक पहिला वर मी मागतो. तसा तो वर मागितला. आता त्याच सावित्रीने दुसरा वर मागितला. म्हणजे आता सावित्रीचं माहेर जे होतं की त्यावेळेस तिच्या वडिलांना, आईवडिलांना पुत्रसंतान नव्हते, म्हणून माझ्या वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी हा दुसरा वर मागितला. आता सावित्रीची हुशारी अशी, पतिव्रताच आहे ती, म्हणून तिचं नाव पतिव्रतेच्या यादीमध्ये घेतलं जातं. ती म्हणते माझा पती सत्यवान आणि हे माझे म्हणजे माझा पती आणि मी असे आमचे 100 पुत्र होऊ दे. आता हा वर मागितला आणि तुला मी 3 वर तू माग आणि मी तुला ते देतो असं म्हणलं यमराजाने. आता त्याला देणं हे प्राप्त आहे. 3 वर मागितल्याबरोबर यमराजाने तथास्तु म्हणलेलं आहे. आता यामध्ये तथास्तु म्हणल्यावर आता प्रश्न पडला, तिचा नवरा तर गेलेला आहे, मग आता हा वर कसा काय त्याला प्राप्त होणार आहे तिला. म्हणून तिला पुन्हा त्या नवऱ्याला जिवंत करावं लागलं यमराजाला. जसं या ठिकाणी नचिकेता यमराजाकडे जाऊन जसा परत आला तसाच सत्यवानसुद्धा परत आलेला आहे. ही 2च उदाहरणं आपल्या सगळ्या या पौराणिक इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता अजून एक गोष्ट यामध्ये आहे. जेव्हा माणूस मरण होतो तेव्हा त्याचा स्थूल देह या ठिकाणी असतो, इंद्रिय वगैरे सगळं जसं तसं असतं, पण त्यामध्ये जातं काय हा एक प्रश्न आहे. यमराजाचाच तो प्रश्न या नचिकेताने विचारलेलाच प्रश्न आहे की मग या ठिकाणी जातं काय. जे बाहेर गेल्यानंतर, जे वर गेल्यानंतर त्याला मग त्याचा न्याय निवाडा होतो. यमराज मग त्या चित्रगुप्ताकडे घेऊन जातात आणि चित्रगुप्त हा यमराजाच्या न्यायाप्रमाणे त्या जीवाचा जे काही बॅलन्स असेल प्लस मायनस त्याचा निवाडा करून तो निर्णय देतात आणि मग त्याप्रमाणे त्याला स्वर्गप्राप्ती होते किंवा नरकप्राप्ती होते. आणि जे जीवनमुक्त आहेत ते तर जीवनमुक्तच आहेत, त्यामुळे त्यांचा मृत्यू म्हणजे हे फक्त शरीर बदललं आहे आणि मग ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहता येतील. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंगाचा संकल्प होता, 100 कोटी. तो अभंगाचा संकल्प लक्षात घेऊन नामदेव महाराजांनी अनेक अभंग लिहिले आणि मग नामदेव महाराजांनी देह ठेवला. पुढे तेच नामदेव महाराज तुकारामाच्या रूपामध्ये आले आणि मग त्यांना ती आठवण झाली आणि त्यांनी पुढे अभंग लिहिले. हे 2 जन्म झाले. आणि तिसरा जन्म जो आहे तो म्हणजे तुका विप्र.
बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला ते तुका विप्र, त्यांची समाधी मात्र कराडच्या जवळ आहे. बोरबन नावाचं एक रेल्वे स्टेशन लागतं, त्याच्याजवळच आहे. मी लहानपणी 8वी-9वीमध्ये असताना त्या ठिकाणी मुद्दाम दर्शनासाठी गेलो. तेव्हा एवढं सगळं काही माहीत नव्हतं, पण मोठ्या लोकांच्या बरोबर गेलो म्हणून ते दर्शन झालं. आता ती आठवण होते. आणि मग त्या तुका विप्रांनी जे अभंग लिहिले, मग त्यामध्ये ते म्हणतात की माझ्या 3 जन्माचं, म्हणजे नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि तुका विप्र, अशा प्रकारे आमचा तो संकल्प सिद्धीस गेला. आता हे फक्त आपण लक्षात घेऊया आणि आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. कालपर्यंत आपण पाहिलं की 3 वरचं आपण आता लक्षात घेतलं. आता 3रा वर जो आहे त्यामध्ये 20व्या श्लोकात त्यांनी मागणी केली, वर मागितला की आत्मतत्व जे आहे, आत्म्याचं यथार्थ रूप जे आहे ते मला जाणून घ्यायचे आणि ते आत्मतत्व, ते रूप प्राप्त व्हावं यासाठी उपाय काय, हा त्याने मागितला. आता हे मागितल्याबरोबर त्या यमराजाला सुद्धा प्रश्न पडला, अरे तू बालक आहेस, एवढा लहान आहेस आणि तुला काय करायचं आत्मतत्व वगैरे, एवढ्या मोठ्या गोष्टी तुला काय करायचे, मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा जे समजलं नाही त्याची तू मागणी करत आहेस, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून त्यांनी त्या नचिकेताला काहीतरी प्रलोभनं दाखवायला सुरुवात केली. त्या प्रलोभनामध्ये काल आपण 25व्या श्लोकापर्यंत आलो होतो. ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान कामांस छंदतः प्रार्थयस्व. छंदतः म्हणजे त्याची मागणी करतात, प्रार्थयस्व आणि त्याची प्रार्थना करतात. ते सगळं देत असताना जे मर्त्यलोकामध्ये जे मिळत नाही, ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्या मी तुला देतो. आता हे प्रलोभन आहे. म्हणजे त्यांनी जी आत्मतत्वाबद्दलची विचारणा केली ती गोष्ट नचिकेताने विसरावी आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला प्रलोभन द्यावं असं यमाच्या मनामध्ये आलं. मग ते म्हणतात, इमा रामा सरथा सतुर्या नहि न हीदृशा लंबनीया मनुष्यैः नचिकेतो मरणम मानुप्राक्षी. आता नचिकेतम मरणम मानुप्राक्षी. आता मानुप्राक्षी याचा अर्थ की आता ही गोष्ट अनुप्राक्षी, तर ही गोष्ट मात्र आत्मतत्व हे जे आहे त्याच्याबद्दल तू मात्र मला विचारू नकोस, पण मी तुला या सगळ्या गोष्टी देतो. आता त्याने कितीही प्रलोभनं दिलं त्यामध्ये आपण काल पाहिलं तसंच अजून एक 27व्या श्लोकामध्ये एक ओळ येते, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्त अद्राक्ष्म चेतत्वा. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. आपण श्राद्ध पक्षामध्ये तर्पण करतो. काय करतो? तर्पण म्हणजे आपण काहीतरी अर्पण करतो आपल्या पितरांना. तर तर्पण याचा अर्थ पितरांना संतुष्ट करण्यासाठी जे आपण करतो त्याला तर्पण म्हणतात. आता याने इथे काय म्हटलं की न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. वित्त, धन, दौलत हे कितीही प्राप्त झाली तरी त्याने मनुष्याचा समाधान काही होत नाही. लप्स्यामहे वित्तम अद्राक्ष्म चेतत्वा. नचिकेता छोटासा 8 वर्षाचा बालक यमराजाला म्हणतो की मला तुमचं माझ्या सुदैवाने दर्शन झालं. आता तुमचं दर्शन झाल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजेत? तुमचं दर्शनाने मला सगळ्यात मिळणार आहे. जे वित्त आहे, जे धन आहे ते तर मला न मात्रात मिळणार आहे. आता तुमचीच माझ्यावर कृपा असल्यामुळे मला मरणसुद्धा मिळणार नाही. अर्थात तुमच्या मनात जेव्हा येईल तेव्हा माझा तो शेवटचा दिवस असेल. आता असा एक श्लोकसुद्धा आहे संस्कृतमध्ये, निस्पो वष्टी शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिपः लक्षेश क्षितिपालतां क्षितिपतिश्च चक्रेशतां वाञ्छति. चक्रेश सुरराजतां सुरपती ब्राह्मं पदं वाञ्छति ब्रह्मा विष्णुपदं हरिशिवपदं आशावधीं को गती. शेवटचं काय? आशावधीं को गती. आशा आपल्या मनामध्ये एकानंतर एक आशा, इच्छा नवीन नवीन उदयास येतात आणि त्याच्या प्राप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो. आता त्याची गती किती आहे काही सांगता येणार नाही. इतक्या गतीने प्रत्येक गोष्टीची मागणी जीव हा करीत असतो. चक्रेश सुरराजतां. जो चक्रवर्ती राजा आहे तो म्हणतो की आता मी या सगळ्या भूमीचा राजा व्हावं, सुरपती व्हावं. तो म्हणतो मी ब्राह्मं पदं वाञ्छति, ब्रह्मपद मला मिळावं. मग म्हणतात की मला ब्रह्मा जे आहे, ब्रह्मदेव जे आहे
ते सुद्धा इच्छा करतात की ब्रह्मदेवाला वाटतं की आपल्याला विष्णुपद प्राप्त झालं पाहिजे. आता विष्णूला पुढं ते म्हणतात हरी शिवपदम, यापेक्षा मला भगवान शंकराचं पद प्राप्त व्हावं. असं करत करत म्हणजे याचा अर्थ असा की या जगामध्ये, या मर्त्य लोकामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याने लोकांचं समाधान नाही, जीवाचं समाधान नाही. पण अजून मिळावं, अजून मिळावं ही हाव जी आहे ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते. आता हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी एक श्लोक पुन्हा येतो. आपल्या समर्थ आपल्याला सांगतात, ही आत्मज्ञानाची मागणी केली, आत्मतत्वाबद्दलची मागणी जी केली आहे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतात की ब्रह्मपावन नावाचा समास आहे. दशक 6 समास 2. आधी अध्यात्म निरूप श्रवण, मग सद्गुरू पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरू कृपे. खूप छान आहे. 6:2:40. आता आत्मनिवेदनाचं महत्त्व. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. एकदा आत्मनिवेदन झालं, आपण स्वतःला अर्पण केलं, मग ज्या सद्गुरूंना आपण अर्पण करतो ते आपल्याला निखळ वस्तू म्हणजे चोख सोनं ते आपल्याला देऊन टाकतात. आपण आत्मा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधेची ब्रह्म झाला. आता ब्रह्मबोध झाला, ब्रह्माचं तत्त्व कळलं आणि स्वतःच तो ब्रह्मरूप झाला. अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त झाली. संसार खेद तो उडाला. आता जेव्हा ब्रह्मबोध झाला तेव्हा संसारातलं खेद, संसारातलं दुःख हे जे आहे ही अगदी चिल्लर गोष्ट आहे, ती तर आपोआपच उडून जाईल. देहो प्रारब्धी टाकेला सावकाश. साधू संतांचं जे वागणं आहे, राहणं आहे, त्यांचा संसार जो आहे तो अशा प्रकारे देह प्रारब्धावर टाकला. जसं होईल तसं हो, पण भगवंता तुला मात्र मी सोडणार नाही. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. अशा प्रकारे या आपल्या समर्थांच्या आधारे हा जो आहे न वित्तेन तर्पणीयम, या हा श्लोक आपल्याला पाहता येईल. आता पुढच्या श्लोकामध्ये शोभावा मर्तस्य यदंतकैतत् सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितम् अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते. हे यमराजा, तू मला या आत्मज्ञानाच्या वराच्या बाबतीमध्ये ते सोडून मला तू अनेक गोष्टी प्रलोभनं माझ्यासमोर दिली आहेत. 4 श्लोकामध्ये सगळे प्रलोभनं मांडलेली आहेत, त्याचा विचार आपण केलेला आहे. आता शोभावा, हा श्वहा म्हणजे उद्या, ह्या म्हणजे काल, आद्य म्हणजे आज संस्कृतमध्ये. आता श्वहा म्हणजे उद्या. आता माझ्या आयुष्यामध्ये उद्या म्हणजे भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मला प्राप्त होणार आहेत, ज्या ज्या पूर्वकर्मानुसार मला प्राप्त होतील त्या तरी चिरकाल टिकणाऱ्या आहेत का? ते सुद्धा क्षणभंगूर आहे. शोभावा, हा भव म्हणजे होणे. उद्या जे होणार आहे ते सुद्धा क्षणभंगूरच आहे. आणि कारण हा मर्त्य लोक आहे, या ठिकाणी प्रत्येक क्षणाला प्रत्येकजण मरत असतो आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येकजण जिवंत होत असतो. आता याचं प्रचिती पाहिजे असेल तर सेल बायोलॉजी जो विषय आहे त्यामध्ये पहा. आपल्याच शरीरामध्ये अनेक जंतू जे आहेत, जे सेल्स आहेत, ते क्षणाक्षणाला मरत असतात आणि त्यांच्या जागी दुसरे जंतू निर्माण होत असतात. आता त्याचं कोणी शोक करतं का, की निर्माण झालं म्हणून त्याचा आनंद करतं का? ही साधी स्वाभाविक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असते, पण आपलं त्याकडे लक्ष नसतं. जसं आजोबा जप, अखंडपणे जप चालू आहे पण आपलं त्याकडे लक्ष नाही. त्याचं कारण आपलं अज्ञान आहे. आणि ते अज्ञान जेव्हा जाईल तेव्हा परमेश्वराने आपल्यावर किती कृपा केली. आता एवढी जर कृपा माझ्यावर झाली तर हा नरदेहाचा जन्म घेतल्यानंतर, नरदेह प्राप्त केल्यानंतर मी या ठिकाणी काय करावं? हा नरदेह माझा सफळ कसा होईल? चांगला मार्ग मला मिळाला पाहिजे. आणि म्हणून तसं यमासाठी इथे शब्द दिला आहे. शोभावा मर्त्यस्य यजंकेत इंद्रियाणां जनन्ति तेजः. आता मर्त्यस्य इंद्रियाणां, सर्वेंद्रियाणां यत् तेजः, जे तेज आहे ते तेजसुद्धा हळूहळू कमी होत जातं. आपणच आपलं पहा, म्हातारपण आलं की चेहऱ्यावरचं तेज जातं, डोळ्यामधलं तेज जातं, डोळे निस्तेज दिसायला लागतात, कानाने नीट ऐकू येत नाही, म्हणजे सगळं इंद्रिय गलितगात्र होतात. ज्या गायी याच्या वडिलांनी
ब्राह्मणांना दान म्हणून दिल्या होत्या त्यासुद्धा गायी अशाच झाल्या होत्या. आणि म्हणून याला तो प्रश्न पडला की असं गलित गात्र झालेल्या गायींचं दान करून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? ते अनंदा लोक. आणि म्हणून त्यापासून आपल्या वडिलांना वाचवावं म्हणून या ठिकाणी यमराजाकडे नचिकेता स्वतः जाऊन ते प्रश्न विचारत आहे. अपि सर्वं जीवितम अल्पम एव. जे जे जिवंत आहे, जे जे या ठिकाणी जीव आहे, जे जन्माला आले, जीवितम अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्य घेते. वाहा, वाहा याचा अर्थ आपण वाह वाह खूप छान सुंदर असं जे म्हणतो तो हा अर्थ नाही. पण यमराजा तू मला जे जे देऊ केलेलं आहेस, तू म्हणाल की मी रथ देतो, घोडे देतो, वित्त देतो, त्याबरोबर रमणीय स्त्रिया पण देतो, त्यांच्याबरोबर तू तुझी सेवा त्यांच्याकडून करून घे आणि या सगळ्या सुखामध्ये तुझं आयुष्य घालव. पण हे आत्मज्ञान वगैरे अशा भानगडीत तू पडू नको. पण कारण त्याला पाहायचं असतं की आत्मज्ञान द्यायचं असेल तर त्याला समोरचा माणूस योग्य आहे की नाही हे यमराजाला पाहायचं होतं. आणि मग न वित्तेन तर्पणी येऊ लप्स्यामहे वित्तम अद्राक्ष्म चेतत्वा. आता पुढच्या श्लोकात सांगतात अजिर्यताम अमृतान उपेत्य. आता उपेत्य याचा अर्थ काय की प्राप्त झाल्यावर उपेत्य. अजिर्यताम, जिर्यताम, जिर म्हणजे जरा, जरा शब्दापासून आले शब्द, की या ठिकाणी जो जन्म घेतो त्याला त्याची जरा म्हणजे त्याचं जे आयुष्य आहे ते हळूहळू बदलत जातं. त्यामध्ये विकार निर्माण होतात. 6 विकार दिलेले आहेत. त्या 6 विकारामधलं हे पण आहे. आणि मग देवता कोण आहेत? ज्याला आपण निर्जर म्हणतो. निर्झर असं म्हटलेलं आहे. निर्जरसुद्धा म्हणले आहे. देवता जे आहेत ते त्यांना म्हातारपण येत नाही. भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाचे होते, पण 125 वर्षामध्ये त्यांचं जे चित्र आपल्या मनामध्ये आहे तसेच ते होते. आता 100व वय आलं म्हणून चालता येत नाही, हातामध्ये काठी घेतली असा भगवान श्रीकृष्ण कोणाच्याही डोळ्यासमोर प्रगट होत नाही किंवा आपल्याला मनानेसुद्धा दिसत नाही. अजिर्यताम अमृतान उपेत्य. आणि अमृत जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता जिर्यन मर्त्य क्वधस्थ प्रजानन. प्रजानन म्हणजे तू हे जाणून घे. प्रजानन काय जाणून घे की वर्णरती प्रमोदान. हे जे तू मला सगळं प्रलोभन दिलेलं आहे ते प्रलोभन कुठल्याही कामाचं नाही. क्वधस्थ प्रजानन. क्वधस्थ म्हणजे मनुष्य लोकामध्ये राहणाऱ्या, मर्त्य लोकामध्ये राहणाऱ्या असा कोण माणूस आहे की ज्याला म्हातारपण प्राप्त होत नाही. प्रत्येकाला 2-4 प्रश्न विचारा. तुमचा जन्म केव्हा झाला? ताबडतोब उत्तर येईल. शाळेमध्ये कधी होता? कधी मॅट्रिक झाला? कधी शिकलात? लग्न कधी झालं? प्रत्येक गोष्टीची तो तिथी वार सगळं आठवणीने सांगेल. आता एक प्रश्न विचारला, तुम्ही केव्हा म्हातारे झाला? आता याचं मात्र उत्तर नाही. आणि म्हणून 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरविमयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. त्या पूर्ण ऊर्ध्वमूल अधशाखा त्या सगळ्या झाडाला जो पाहिला आपण त्याच्यामध्ये अनेक पानं गळून पडतात, अनेक पानं नव्याने येतात. आणि ही जी प्रक्रिया आहे जुनं जाणं आणि नव्याने येणं, ही प्रक्रिया इतकी पटापट होत असते की त्यामध्ये काही बदल होत आहे हे सुद्धा आपल्याला समजत नाही. असं 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे. अगदी याच पद्धतीने जे ॲनिमेशन पिक्चर्स तयार करतात, त्या ॲनिमेशन पिक्चर कशा असतात? आता माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी तेव्हा ॲनिमेशन वगैरे या गोष्टी खूप नवीन होत्या, पण त्यांनी मला ते ॲनिमेशन करून दाखवलं. एक 50-100 पुस्तकाचं छोटंसं एक लहान चिठ्ठ्या कशा असतात तसं त्यांनी एक त्याचं पुस्तक तयार केलं. घरीच बाइंडिंग करून ते तयार केलं आणि त्याच्यामध्ये फक्त एक रेघ काढली आणि हळूहळू ती रेघ सरकत आहे किंवा वाकडी होत आहे असं दाखवलं. आणि जेव्हा फरफर ते एक पान उलटत गेलं तसं मला दिसलं की त्यामध्ये जी बॅट होती ती बॅट आता उचलल्या गेली आहे. म्हणजे जी क्रिया, जो बदल आहे तो दाखवण्यासाठी कितीतरी क्षणमध्ये जातात आणि मग तेव्हा तो बदल त्या ॲनिमेशनमध्ये जसा दिसतो तसा या शरीरामध्ये सुद्धा बदल दिसत असतो. अजिर्यताम अमृतान उपेत्य जिर्यन मर्त्य क्वधस्थ प्रजानन. आता इथे प्रश्न विचारता यस्मिन इदम विचिकित्सन्ति मृत्योः. हे यमराजा, आश्चर्य वाटतंय का? महान असं आश्चर्य आहे की परलोक कसा आहे, आत्मज्ञान काय आहे, याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये शंका असते. यत् सांपराये महती ब्रूही नसतात.
योऽयं वरो गूढम् अनुप्रविष्टो नान्यं यस्मान् नचिकेता वृणीते. आता हा आत्मा मेल्यानंतर तो असतो की नाही, तो पुढे कुठे जातो, त्याचं काय होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळा विचार केला तर हे गूढ आहे आणि हे गूढ आत्तापर्यंत कोणालाही प्राप्त झाले नाही. अत्यंत गंभीरतापूर्वक असा हा प्रश्न विचारला. आणि तस्मात म्हणजे यामुळे अन्यं वर, तू मागून घे असं तो म्हणतो, यमराज म्हणतात. तेव्हा नचिकेता मात्र दृढ असतो. आपला जो वर आहे, मला जो पाहिजे आहे तोच मला पाहिजे. ही जी विद्या आहे तीच विद्या मला पाहिजे, या व्यतिरिक्त कुठलीही विद्या नको. आणि मग माझा संबंध म्हणजे काय, आपण आपल्या ध्येयावर दृढ राहायला पाहिजे. काल जसं मी सांगितलं तसं स्वामी विवेकानंदाचे जे वाक्य आहे ते या ठिकाणी पुढच्या एका वल्लीमध्ये, एका अध्यायामध्ये येणारच आहे. काय आहे ते, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त होईपर्यंत कुठलाही दुसरा विचार करू नकोस. स्वामी विवेकानंद खूप छान सांगतात, टेक अप वन आयडिया, लिव्ह इन इट, लिव्ह ऑल आयडियाज अलोन, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, अराईज अवेक अँड वेट नॉट टिल द गोल इज रीच्ड. आणि हेच या उपनिषदामध्ये, कठोपनिषदामधलं एक मंत्रसुद्धा आहे, तो पुढे आपल्याला येणारच आहे. अशा प्रकारे नचिकेताने आता आपला दृढ जो विश्वास आहे तो पक्का ठेवला. आता मला कितीही प्रलोभन दाखवले आणि उलटं तो नचिकेता असं म्हणतो, तुम्ही मला जे जे देव केलं आहे ते सगळं तुमच्याजवळ ठेवा, मला याच्यातलं काहीच नको. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी ताटामध्ये घालून सोने मोहरं सगळं आणून दिलं आणि ते घरी नसताना त्या आवडीने ते सगळं घेऊन अंगात घातलं. आणि हे येऊन पाहतात, हे सगळेच अलंकार जागेने पाहतात. ते म्हणतात, आगे हे विष आहे, लवकर उचलून टाकून देते. सगळे म्हणतात, नाही ते महाराजांनी पाठवलं, ते आपल्यासाठी पाठवलं. ते पुन्हा ताटात घातलं आणि सन्मानाने महाराजांच्याकडे परत केलं. आता हाच नचिकेताचा गुण अनेक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हणत या ठिकाणी 29 श्लोक असणारा हा प्रथम वल्ली समाप्त होत आहे. मागे जसं सांगितलं, या कठोपनिषदामध्ये 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. आता हा पहिली वल्ली जी आहे ती या ठिकाणी 29 अध्यायामध्ये समाप्त झालेली आहे. आता यांनी आत्मज्ञान मागितलं, पण कोणी काही मागितलं म्हणजे आपण लगेच ते देऊन टाकावं असं नाही. त्याची योग्यता आपण पाहिली पाहिजे. आता समोरचा माणूस आला, तो म्हणतो की मी तुमचा फ्रीज, टी व्ही सगळं दुरुस्त करून देतो, पण त्याला ते खरोखर येतं की नाही. त्याने आपण कुठेतरी फोन करतो, आमच्याकडे अमके आले, मग त्यांच्याकडून करून घेऊ का काम. मग लोक म्हणतात, नाही नाही बा, तो माणूस काही चांगला नाही, त्याला घरातसुद्धा घेऊ नका. असं म्हटलं की आपण यालाही घरात घेत नाही. किंवा त्याने म्हटलं, नाही नाही खूप भरोशाचं आहे, त्याच्याकडूनच काम करून घ्या, खूप प्रामाणिक आहे, म्हणजे त्याचं जे काही चांगले गुण असतील, वाईट गुण असतील, याची शहानिशा झाल्याशिवाय आपण त्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार जसे देत नाही, तसं आता हे आत्मतत्त्व जाणण्याची मागणी याने केली, पण आता हा त्याला योग्य आहे की नाही हे सुद्धा पाहायला पाहिजे. आणि म्हणून आता या ठिकाणी खूप छान असे मंत्र या ठिकाणी दिलेले आहेत. अन्यत् श्रेयो अन्यत् उतैव प्रेय, स्ते उभे नानार्थे पुरुष सीनितः, तयो श्रेय आददानस्य साधू, भवती हीयते अथाद्य उप्रेयो वृणीते. खूप छान प्रकारचा श्लोक आहे. आता याचा अर्थ असा आहे, अन्यत् श्रेयो, आता श्रेय आणि प्रेय याबद्दलचा विचार या ठिकाणी आहे. जीवाचं कल्याण व्हायचं असेल तर अनेक मार्ग असतात आणि त्या अनेक मार्गामधला 2 मार्ग जे आहेत प्रसिद्ध जे आहेत ते एक श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग. आता श्रेय आणि प्रेय हे समजून घ्यायचं असेल तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि प्रेय म्हणजे मला जे चांगलं वाटतं तात्कालिक ह्याच्याने, मला जे एकदम वा खूपच छान, आज भजे खूपच छान झाले, खाऊन घ्या, 1 2 4 5 प्लेट खा, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी पहा त्याचा परिणाम दिसायला लागतो. आता हे जे आहे श्रेय आणि प्रेय याच्यामधला निवाडा करणं म्हणजे विवेक आहे.
आता या नचिकेतापुढे या दोन्ही मार्ग समोर ठेवले आहेत. ते उभे नानार्थे पुरुष सीनितः. सीनितः म्हणजे ते जीवाला आपल्यामध्ये बांधून ठेवतात. हे दोन्ही मार्ग, दोन मार्ग जे आहेत. तयोहो म्हणजे त्या दोघांमधनं एकाची निवड आपल्याला करावी लागते. आता आपलं जेवढं जसं पूर्व सुकृत आहे, सद्गुरूंचा जसा आपल्यावर आशीर्वाद आहे, सद्गुरूंच्या वचनांवर आपली जशी निष्ठा आहे, त्याप्रमाणे पुढची निवड ही माणूस करत असतो, जीव करीत असतो. आता ती करत असताना ज्याला सांसारिक भोगाचं महत्त्व आहे, तो काही सगळे जप, साधना वगैरे हे सगळं काही करत नाही. पण भोग्य वस्तू ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, कुठल्याही मार्गाने प्राप्त झाली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते करायला जो तयार असतो, तो सर्वसाधारण जीव जो आहे, तो प्रेय मार्गाचा स्वीकार करतो. आता दुसरा जो आहे तो श्रेय मार्गाचा स्वीकार करणारा. आता श्रेय म्हणजे काय? कल्याणाचा मार्ग. जीवाचं कल्याण. आपलं कल्याण कशात आहे? समर्थ आपल्याला सांगतात की साधकाने 2 गोष्टी विचाराव्यात. कोणाला? आपल्या सद्गुरूंना किंवा जाणत्या पुरुषाला. तरी जाणतेने गुरु भजिजे. 2 गोष्टी विचारा. 2 गोष्टी कशाचा? की माझा जन्म कशासाठी झाला आणि हा जन्म प्राप्त झाल्यानंतर मी या देहाने कोणतं कर्म केलं पाहिजे. आता या 2 गोष्टी जर तुम्ही विचारल्या आणि सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर माणसाला कोणत्या मार्गाने जावं हा निवाडा सहजपणे करता येतो. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. 2 चरण जरी घेतले तरी पण जीवाचं कल्याण होईल. तर कल्याण होतं. आणि ऊय याचा अर्थ काय? भवती हियते अर्थाद्य प्रेयो भणिते. ऊय याचा अर्थ की परंतु जो या श्रेयाला ओळखत नाही, श्रेय जाणत नाही, याच्यामध्ये हे श्रेयस्कर आहे हे ज्याला जाणत नाही, याचा निवाडा ज्याला करता येत नाही, तो या भोगाच्या साधनेमध्ये अडकून जातो आणि तो भ्रष्ट होतो आणि त्याचा काही लाभ काही होत नाही. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 3 श्लोक फार महत्त्वाचे आहेत या संदर्भात. ते 3 श्लोक आपण पाहूया. 18व्या अध्यायामध्ये 37, 38 आणि 39 हे 3 श्लोक आहेत. यत्तद अग्रे विषमीव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. पुढचा श्लोक आहे विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे अमृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतम. आणि तिसरा यत्तद अग्रे चानुबांधे च सुखं मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहृतम. 37, 38 आणि 39 यामध्ये सात्विक, राजस आणि तामस या गोष्टींबद्दलचा छान प्रकारे उहापोह केला आहे. आता यामध्ये श्रेय म्हणजे काय आणि प्रेय म्हणजे काय हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आता थोडक्यामध्ये श्रेय म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती ज्या मार्गाने होते तो श्रेय मार्ग. आता खऱ्या सुखाची प्राप्ती झाली म्हणजे जे दुःख आत्तापर्यंत होतं त्याची निवृत्ती आपोआपच होते आणि प्रत्येकालाच सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटतं, प्रत्येकालाच दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटतं. पण त्याचा मार्ग जो आहे तो त्याने जो निवडलेला मार्ग आहे तो वेगवेगळा असतो. लहानपणी साखर खाल्ली की सुखाची प्राप्ती होते असं मनामध्ये होतं. त्यामुळे एकदा त्या स्वयंपाकघरात गेला आणि त्या डबा उघडला की 2-3 चमचे साखर तोंडात गेलीच पाहिजे असं लहानपणी निश्चित होतं. आता ते श्रेय आहे का प्रेय आहे? ते श्रेय अजिबात नाही, ते प्रेयच आहे. त्याचा परिणाम आता म्हातारपणी दिसतो जेव्हा आपल्याला डायबिटीस होतं तेव्हा. आता प्रेय काय आहे की त्या प्रेयामध्ये तात्कालिक सुख आहे. ते साखर खाल्ल्याने तात्कालिक सुख मिळालं पण अंती दुःखाचीच प्राप्ती आहे. आता कोणी काहीही जरी आणून दिलं, नको नको मला डायबिटीस आहे, कितीही आवडत असलं मनापासून तरी त्याचा स्वीकार माणूस करत नाही. तसं या ठिकाणी सांगितलं की यत्तद अग्रे विषमीव. जे सात्विक आहे, चांगल्या गोष्टी आहेत, यत्तद अग्रे विषमी म्हणजे दिसायला अग्रे म्हणजे सुरुवातीला किंवा दिसायला ते विषासारखं वाटतं, अप्रिय असं वाटतं. रोज सकाळी लवकर उठत जा म्हणजे अप्रियच वाटतं. पण परिणामे अमृतोपमं. पण त्याचा परिणाम रोज सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं? सूर्यासी करावा नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता.
हे सकाळी उठल्याशिवाय समजत नाही. नाना महाराज तऱ्हेकरांची गोष्ट आहे. सांगण्यासारखं खूप आहे खरं म्हणजे. पण ते सांगत बसलं की खूप मोठा विस्तार होतो. नाना महाराज स्वतः त्यांच्या पोथीमध्ये त्यांनी जी वाचून करेक्ट केलेली आहे ती पोथी म्हणजे मार्तंड महिमा. ते म्हणतात, माझ्या वडिलांना मी उशिरापर्यंत झोपलेलं आवडत नव्हतं. दररोज 3 वाजता ते आम्हाला उठवायचे आणि एकदा मला उशीर झाला म्हणून मला झोपेतच त्याने उठवलं. माझी मान पकडली आणि माझं डोकं भिंतीवर आपटलं वडिलांनी. आणि ते म्हणतात, त्यानंतर 3च्या नंतर सकाळी मी कधीच झोपलो नाही. आता यत्त जागरे विषमीव परिणामे अमृतोपमम्. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धी याचं वर्धीकरण करणारं हे सात्विक सुख आहे. खूप छान प्रकारे. आता पुढचं राजसम. विषयेंद्रिय संयोगात, विषय आणि इंद्रिय संयोगात म्हणजे या दोघांच्या योगे यत्तद आग्रे अमृतोपमम्. आता विषय आणि इंद्रिय. आता इंद्रियाने खूप छान असं चविष्ट मला खायला आवडतं. इंद्रिय काय? जीव आहे. त्याने मला चव खूप छान येते आणि परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. हे राजसिक सुख आहे. सुख आहे पण जेव्हा तब्येतीमध्ये गडबड होते तेव्हा लगेच डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर पहिला प्रश्न, काल काय खाल्लं होतं आणि एवढं का खाल्लं तुम्ही, म्हणजे सगळं आलं ते सगळ्या गोष्टी. आणि मग परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख. समर्थांच्या प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर तयारच असतं. फक्त आपल्याला ते माहीत पाहिजे आणि ते जर माहीत नसेल तर आपलंच नुकसान आहे. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. म्हणजे राजसिक सांगितलं. आता तिसरा प्रकार दिला की तामस जे आहे, यत्तद आग्रे अनुबंधेच सुखम मोहनम आत्मनः. मोहनम आत्मनः, ते आपल्याला मोहित करतं ते सुख, पण त्याचा परिणाम काय होतं? निद्रा, आलस्य, प्रमाद. निद्रा, भरपूर झोप येते, आलस्य, समोर दिसतंय आपल्याला फोन आला आहे, कोणाचा तरी आला आहे, आता तो उठून तो फोन घ्यायचा सुद्धा जीवावर येतं. त्याला म्हणायचं आलस्य. आणि निद्रा, आलस्य, प्रमाद म्हणजे जे आपल्याला धर्माने सांगितले त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि त्या नाही केल्या तर मात्र प्रमाद आहे. आता धर्माने काय काय गोष्टी सांगितल्या याचा जर विचार केला तर जवळपास 10 गोष्टींची यादी दिलेली आहे. धृती, क्षमा, दमस्तेयम, शौचम, इंद्रिय निग्रह, धीर, विद्या, सत्यम, अक्रोध, दशकम धर्मलक्षणम. 10 गोष्टी सांगितल्या. धैर्य, क्षमा, आत्मनियंत्रण, चोरी न करणे, पवित्रता, इंद्रिय संयम, बुद्धी, विद्या, सत्य आणि क्रोध न करणे, ह्या सगळ्या धर्माने सांगितलेल्या गोष्टी. आता याच्या विरुद्ध जे आहे ते सगळं अधर्म आहे. आता त्यामुळे मी धार्मिक वृत्तीचा आहे का मी अधर्मी वृत्तीचा आहे हे ज्याचं त्याने परीक्षण करावं. लोक नाना परीक्षा जाणती परंतु अंतरपरीक्षा नेणती आणि ते नाही प्राणी दुःख प्रस्तावती. मग प्रस्ताव होतो. प्रस्ताव म्हणजे मग पश्चाताप होतो आणि मग ते वेळी सावरायला अवकाश कैचा, असं सगळं सांगितलेलं आहे. म्हणून श्रेय आणि प्रेय. आता दुसऱ्या श्लोकामध्ये याच, आता आपण खरं म्हणजे या पहिल्या अध्यायाचा दुसऱ्या वल्लीमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला श्लोक आपण पाहिला. आता दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा. पाहूया आपण अजून एक 5-10 मिनिटामध्ये. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तौ संपरित्य विविनक्ती धीरः. श्रेयो हि धीरोभि प्रेयसे वृणीते ते यो मंदे योगक्षेमात वृणीते. काय याचा अर्थ येतो पहा. श्रेय आणि प्रेय काय ते आत्ताच आपण पाहिलं. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतत्. श्रेय आणि प्रेय या दोन्ही गोष्टी आहेत. मनुष्यम एतत् हे दोन्ही आपल्यासमोर आहे. एका मोठ्या सभेमध्ये अनेक माणसं आलेली आहेत. त्या उद्घोषकाने त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आपल्यासाठी 2 गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. बाजूचा जो हॉल आहे त्यामध्ये सगळे ग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला बसून वाचण्याची सोय आहे. वाचत असताना लागेल तर तुम्हाला पाणी, खाणं पिणं हे सगळं देण्यात येईल. तुम्ही तिकडे जावं. आणि ज्यांना हे नको असेल त्यांना दुसरा हॉल आहे. त्या हॉलमध्ये गेलं
तर तुम्हाला अनेक गोष्टी आहेत, जे नचिकेताला प्रलोभन दाखवणं तशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. हिरे आहेत, माणिक आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा आणि इकडे गेलं तर तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते तुम्ही घेऊन वाचा. आता माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणे कुठे जायचं हे त्याने ठरवायचं. श्रेयाकडे जायचं का प्रियाकडे जायचं? प्रियाकडे जायचं असेल तर हे श्रेयच आहे, त्याला तो मुकेल आणि जे श्रेयस्कर आहे ते त्याला मुकल्यामुळे त्याला पुढे अधोगतीच प्राप्त होणार आहे. मराठीचे खूप मोठे काय म्हणा त्याला आपण संशोधक म्हणा, लेखक म्हणा, अगदी अध्यक्ष असणारे हे एकदा आमच्याकडे आले होते. पुण्यामधली गोष्ट आहे. आणि 6:30 वाजता त्यांचं प्रवचन होतं. ते आमच्या परिचयाचं त्यामुळे आमच्या मोठ्या बंधूकडे आले. 4:30-5 वाजता आले आणि 6:30ला प्रवचन. आता त्यांच्यासमोर मी पहिल्यांदाच माझी भेट. आता मोठा भाऊ वहिनी हे समोर आहेत. आता त्यांच्यासमोर आपण कसं काय निर्भीडपणे बोलावं असं मला वाटत होतं. ही माझी अडचण त्यांच्या लक्षात आली. त्याने मला आत बोलावून सगळं स्पष्ट सांगितलं, तुला जे बोलायचं ते बोल. आता ते जे होते ते मला सांगत होते. काय? श्रेय आणि प्रेय याच्यावर त्यांचं व्याख्यान होतं. आता ते म्हणतात की मी सज्जनगडावर गेलो तेव्हा त्या ठिकाणी मला अशा गोष्टी खटकल्या, ह्या गोष्टी चांगल्या दिसल्या नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही किती वर्षापूर्वी गेला होता? कधी गेला होता? आत्ता गेला होतात का या 2-4-6 महिन्यात? नाही जवळपास 10-12 वर्ष तरी झाले असतील. म्हणजे आता तुम्हाला म्हणजे जे शिकलेले आहेत, ज्यांना समाजामध्ये मान्यता आहे, त्याला कोणी अधिकार दिला की तुम्ही आता प्रत्येक गोष्टीवर भाष्य करत जावं? आणि असं केल्यामुळे आणि मग त्यांची ती वेळ झाली बोलताना माझ्याबरोबर. मी त्यांना म्हटलं की आता आमच्या समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वक्त्याने वेळेवर त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि वक्ता येण्याच्या आधी श्रोत्याने येऊन बसलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा मेळ बसेल तेव्हा जे श्रेयस्कर आहे ते श्रोत्यांच्या श्रवणाला मिळेल, अन्यथा ते मिळणार नाही. तुम्हाला उशीर झाला आणि तुम्ही 1 तासाचं प्रवचन 2 तास केलं तर तुम्हाला पाकीट जे आहे ते मिळणारच आहे. प्रिय जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे, पण श्रेय जे आहे ते मिळणार नाही. असं म्हणून 6:15लाच आम्ही ते डिस्कशन मीच ते बंद करून टाकलं आणि मग ते लगेच त्या ठिकाणी गेले. आता विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे त्यांना घरी उतरण्याची सगळ्या सोयी होत्या, पण ते म्हणतात की मला माझी सोय हॉटेलमध्ये करा. म्हणजे आता श्रेय आणि प्रेय हे कोणाला समजलं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याच श्लोकामध्ये पुढे या सगळ्या गोष्टी येतात. आता इथे काय श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतत्. श्रेय आणि प्रिय आणि तौ संपरित्य विविक्तनी धीरः. संपरित्य म्हणजे श्रेय आणि प्रेय यावर खरा विचार करणारा जो असतो तो धीर पुरुष असतो. विविनक्ती म्हणजे या 2 मार्गावर विचार करून त्या दोघांना वेगवेगळे तो समजावून घेतो. तो खरा धीर आहे. धीर म्हणजे श्रेष्ठ बुद्धीचा माणूस आहे. आणि प्रेय म्हणजे भोग साधनेची अपेक्षा असणारा आणि अभिवृणीते म्हणजे या भोगासाठी प्रिय गोष्टींनाच श्रेष्ठ समजतो आणि तो स्वीकारतो. म्हणजे आत्ता जे उदाहरण दिलं तसं त्यांना अधिकार आहे, लेखक आहेत, सगळीकडे नावाजलेले आहेत, पण ते स्वतःचा अधिकार किंवा स्वतःचं मोठेपण श्रेय आणि प्रेय यावर बोलण्यापूर्वी ते त्यांच्या वागण्यातून दिसून येतं. मग आता यांच्या प्रवचनाला जावं की नाही असा प्रश्न पुन्हा पडतो. तरी प्रवचनाला भरपूर गर्दी असते. याचं कारण जे जातात त्यांनाही ते माहीत नसतं, जे सांगतात त्यांनाही ते माहीत नसतं आणि तरी पण हा सगळा काय म्हणतात व्यवसाय हा सगळा आनंदाने चालू असतो. म्हणून हंस जे आहे, परवा वारकऱ्यांचं एक छान आलं होतं आपल्या आळंदीचं चालू होतं कीर्तनामधून आता कोणीही पाकीट पैसे घेऊ नयेत. आता त्यांनी ते मांडलं, ठराव पास झाला. आता ते किती खरं ठरतं. तुका म्हणे देती घेती तेची नरका जाते. आता जे मंद या ठिकाणचा शब्द आहे श्रेयो ही धीरो भी प्रेयसो वृणीते. जो धीर आहे तो श्रेय मार्गालाच निवडणार आहे, पण प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. आता जो मंद बुद्धीचा आहे म्हणजे निरक्षीर विवेक बुद्धी ज्याच्याकडे अजिबात नाही, तो मंद बुद्धीचा माणूस जो आहे त्याच्यासाठी योग आणि क्षम काय की जे माझं तात्कालिक सुख आहे, जो लाभ आहे त्याचीच अपेक्षा ठेवतो, त्याचीच इच्छा ठेवतो आणि प्रेय वृणीते. आणि तो कशाचं वर्णन करतो? कोणती गोष्ट त्याला आवडते की प्रेय, त्याला जे चांगलं वाटतं भोग साधनांचाच तो स्वीकार करतो. आता याचं एक उदाहरण खूप छान पाहूया आणि मग 2 मिनटं थांबूया आपण. श्रीमद भागवतामध्ये मनू आणि शतरूपाचं आख्यान दिलं आहे.
त्यांचे 5 संतान आकुती, देवहूती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. अगदी विस्तृत असं हे चरित्र सगळ्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या अध्यायामध्ये स्कंदामध्ये दिलेलं आहे. त्यामधले उत्तानपाद याचा अर्थ खाली डोकं वर पाय, सरळ सरळ समजण्यासाठी. आता या उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. दोन्ही राण्या ज्या आहेत, एकीचं नाव सुनीती, दुसरीचं नाव सुरुची. आता सुनीती ही पहिली पत्नी आहे. पहिली पत्नी असल्यामुळे तिच्यावर प्रेम आहे. सुनीती जी म्हणजे श्रेयाकडे घेऊन जाणारी जी नीती आहे. येथे वर्तावे चौखट नीती आहे, बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चौखट नीती आहे. 13वा दशक, 3रा समास आणि पहिली ओवी. आता एक झाली सुनीती. आता काही दिवसानंतर दुसरी बायको जी आली तिचं नाव आहे सुरुची. आता साधकाच्या समोर, त्या उत्तानपादासमोर दोन्ही गोष्टी आहेत, एक सुरुची आहे, एक सुनीती आहे. आता निवड कोणाची करायची? त्याने निवड केली ती सुरुचीची, कारण यामध्ये सुख आहे. ते तात्कालिक सुख आहे हे जाणण्याची बुद्धी त्याच्याकडे नसल्यामुळे ती सुरुची आता प्रिय झाली. आणि सुनीती जेव्हा आहे, नीतीने वागणं फार अवघड आहे. सकाळी लवकर उठा, खूप अवघड आहे. सत्यच बोला, खूप अवघड आहे. दुसऱ्यावर उपकार करा, खूप अवघड आहे. कारण दुसऱ्याचा उपकार करत गेलं तर मग आपला स्वार्थ काय करायचा, तो कुठे ठेवायचा, कसा आपण दूर ठेवायचा, हे शक्यच होतं नाही. आणि म्हणून अशा भानगडीत कोणी पडतसुद्धा नाही. आता जी सुनीती आहे, नीती न्यायाने वागणारी आहे, तिला ध्रुवसारखा पुत्र झाला. आणि सुरुची जे उत्तम आहे, त्याची प्राप्ती करणारी जी आहे, ती जी बुद्धी आहे, तिला मुलगा झाला, त्याचं नाव उत्तम. आता ही नावंसुद्धा किती चांगल्या प्रकारे ठेवलीत पहा. नाहीतर मुलींचं नाव शुभा असतं. शुभा याचा अर्थ काय? शुभा म्हणजे शेणाच्या गौऱ्या, सरळ सरळ अर्थ. सुरुची म्हणजे उत्तम, तिच्या पुत्राचं नाव उत्तम. आता त्यांची गती कशी झाली ते पहा. ध्रुव जो आहे तो आढळ असं त्याला स्थान मिळालं. देवर्षी नारदांचा आशीर्वाद मिळाला. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र मिळाला आणि परमेश्वराची प्राप्ती 5व्या वर्षीच झाली. आता हा जो उत्तम होता तो आणि त्याची आई हे त्या ठिकाणी जंगलामध्ये अग्नीमध्ये ते सापडले आणि ते मृत पावले, किंवा काही ठिकाणी ते काय म्हणतात त्याला, त्यांना त्या उत्तमाचं निधन झालं. आता उत्तमाचं निधन कोणामुळे झालं त्याचा शोध घेतला आणि मग त्याच्याशीच ध्रुवाचं वैर सुरू झालं. तर ध्रुव जो आहे तो आपल्याला, ध्रुव म्हणजे जो अचळ आहे, जो कधीही आपल्या ध्येयापासून चलत नाही. जसा या ठिकाणी नचिकेताचं चरित्र आहे तसं ध्रुवाचं चरित्र आहे. तर असा हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वल्लीमधला 2रा श्लोक आपण पाहिला. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतं तौ संपरित्य विविनक्ती धीराः श्रेयो हि धीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदे योगक्षेमात वृणीते. पुढचा विचार जो आहे 3ऱ्या मंत्रापासून, श्लोकापासूनचा आपण पुढच्या आठवड्यात करूया. आपण या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार करते तुम्हाला आणि जय जय रघुवीर समर्थ. आजचं तुम्ही पाठवून द्या म्हणजे नंतर मग पुन्हा ते परत वाचते. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. चला हां, धन्यवाद धन्यवाद. श्रीराम जय राम. हो हो, चला ठीक. प्रेयस आणि प्रेयस खूप छान सांगितलं. श्रेय आणि प्रिय. हां, नमस्कार स्वामी आहेत. हो, नमस्कार. नमस्कार. श्रीराम. दादा, प्रेयस आणि प्रेयसवर अजून थोडं विवेचन झालं तर चांगलं होईल नाही का? बरं बरं, काही हरकत नाही. याच विषयावर हो. त्यावेळेस जर थोडंसं जास्तीचं विवेचन झालं तर. हो हो, चालेल. मागच्या दोन्ही वेळेस तुम्ही होत्या म्हणून मी आज मुद्दाम लिंक पुन्हा एकदा पाठवली, आठवण राहील म्हणून. हां, हो हो, आली लिंक. ठीक आहे ठीक आहे. चला, धन्यवाद. श्रीराम श्रीराम. चला खूप छान. हो, धन्यवाद धन्यवाद. हां, जमलं का यूट्यूब जमलं? हो हो हो, मी फोन करतो तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चला ठीक आहे. श्रीराम. थांबूया नारायणराव. हां, हो, जय श्रीराम.